रहे हैं वार्ताकार। महाराष्ट्र के लातूर में भारी बारिश के चलते किसानों के खेतों में पानी भर गया है, फसलें नष्ट हो गई हैं, जिससे किसानों को भारी मुसीबत का सामना करना पड़ रहा है। लगातार बरसात ने किसानों की उम्मीदों पर पानी फेर दिया है और सरकार की तरफ से हर संभव मदद देने की कोशिश तो की जा रही है, लेकिन बारिश सिर्फ लातूर में ही नहीं, महाराष्ट्र के अन्य ज़िलों में भी हुई है। इसलिए सरकारी प्रयत्न शुरू हैं, लेकिन किसानों को अभी तक पूरी तरह से राहत नहीं मिल पाई है, क्योंकि सबसे बड़ा सवाल ये है कि उनकी पूरी फसल, मेहनत सब बरसात के चलते बर्बाद हो चुकी है। हाँ वही तो सुमित भाई थोड़ा दादा साहेब दुष्काळ आता आमचं सरकार सातत्याने सगळेजण तिथं संपर्क घेऊन आहोत. आता कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये त्याबद्दलचे निर्णय होतील, कारण परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ती परिस्थिती सुरक्षित ठिकाणी लोकांना हलवायचं काम युद्ध पातळीवर चालू आहे. NDRF SDRFच्या टीम तिथं गेलेले आहेत, बोटीनं आपण काढतोय. आत्ता जायकवाडीमधनं पण 1,00,000 क्युसेसपेक्षा जास्त पाणी सोडलं आहे, माजलगावमधनं पण 1,00,000 क्युसेसपेक्षा जास्त पाणी सुटलं आहे आणि त्याच्यामुळं असणारं सगळं गोदावरी नदीचं फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी, शिवाय ह्या धरणांचं पाणी, शिवाय त्याला मिळणाऱ्या सिंदफळा नद्या, त्याच्या बाकीच्या उपनद्या ह्यांचं पाणी, त्याच्यावर तिथं मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. पिकं सगळी पाण्यामध्ये गेलेली आहेत, काही गावं पण त्यांना पाण्याने वेढलेलं आहे. परंतु जिथं आपल्याला हेलिकॉप्टर पाठवून एअरलिफ्टिंग करण्याची गरज आहे तिथं आम्ही तशा पद्धतीनं एअरलिफ्टिंग करतो आहे. जिथं आपल्याला बोटी पाठवून त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल तिथं तशा प्रकारे आपण आणतो आहे. अनेक ठिकाणी जायला रस्ते देखील पूर्णच्या पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याची एकंदरीत पातळी कमी कशी होईल. कारण मला काही तासापूर्वी गिरीश महाजन साहेब बीड जिल्ह्याच्या परिसरात होते, ते एका ठिकाणी पाहणी करायला जाताना रस्त्यावर 5 फूट पाणी होतं आणि येताना 30 पाणी 7 फूट झालं. असं पाणी पण अजूनही पाऊस थांबलेला आहे, पाऊस बराचसा आता कंट्रोलमध्ये आलेला आहे, पण पाण्याची पातळी वाढती ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याच्यामुळं सगळेच असे घाबरून गेलेले आहेत त्या भागातली लोक, आमचे शेतकरी, आमचे सर्वसामान्य जनता. मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्रीगण आजची कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर सगळे आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये पुन्हा दौऱ्यावर निघणार आहेत आणि अधिक गतीनं ह्या सगळ्या संकटातनं बाहेर काढण्याच्याकरता ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या गोष्टी करण्याच्याकरता राज्य सरकार कुठंही निधीची कमतरता भासवू देणार नाही.